ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीने शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले होते। आमच्या मागण्या, आमचा हक्क या घोषवाक्याखाली आयोजित आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी संघटनेने समान काम, समान वेतन हा प्रमुख मुद्दा उपस्थित करत कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी केली। तसेच वयोमानानुसार सेवा समाप्त झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना उपदान ग्रॅच्युइटी तातडीने देण्यात यावे। शाळातील साफसफाई कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 26 दिवसांचे वेतन मिळावे। कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी। प्रशासनाने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि सफाई कामगारांसाठी लाड पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात अशा एकूण 6 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। एकजुटीतून हक्क मिळवा, एकतेतून बदल घडवा आणि आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील अशा घोषणांनी आंदोलन परिसर दणाणून गेला। संघटनेचे पदाधिकारी जगदीश खैरालिया यांनी प्रशासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला। ठाणे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांचे या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी। त्याच्यामध्ये समान कामाला समान वेतन द्या, ग्रॅच्युटी ज्या कामगारांना वयोमानानुसार कमी केलं जातं किंवा ते मयत झाले त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम द्या। 21,000 वेतन झाले म्हणून ESIC बंद केली आहे, तर आमचं म्हणणं आहे पर्यायी वैद्यकीय उपचार सुविधा लागू करा। आणि ज्या कामगारांसाठी सरकारने 1972 साली लाड पागे समिती नेमली होती, त्या समितीच्या शिफारशी कायम कामगारांना तुम्ही लागू करता, पण कंत्राटी कामगार सुद्धा तेच काम करतायत, सफाई कामगार घाणीचे, तर त्यांना सुद्धा लाड पागे समितीची शिफारशी लागू करा। शिक्षण विभागामध्ये जे कामगार काम करतात शाळा साफसफाईच्या, त्या कामगारांना सुट्ट्या पडल्या की त्यांना पगार दिला जात नाही, काम दिलं जात नाही, पण इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना पूर्ण भरून दिलं जातं। आमची मागणी आम्हाला काम द्या आणि पगार द्या, आम्ही फुकट मागत नाही। आयुक्तांनी ह्या सगळ्या मागण्या 12 मे 2026 रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकारी म्हणजे उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, गटनेते सर्वांच्या समक्ष जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। आमची मागणी आहे जो वादा किया है वो पूरा करो, जे वादे केलेले आहेत ते पूर्ण करा। अजूनपर्यंत अधिकारी इतके मगरमच्छ झालेले आहेत की 12 मे 2026 जी मिनिट्स आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी तयार केलेले नाही। म्हणजे येरे माझ्या मागल्या, आम्ही सारखा मागण्या करतो हे मान्य करतात आणि ते वादे पूर्ण करत नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला जमा झालेले आहोत। आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, जर चूक करत असतील तर। जे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, या आमच्या मागण्या।